अभंगातला तिसरा मुद्दा, अभंगात घुसायचा आपल्याला पटकन. अभंगातला तिसरा मुद्दा. आज गायकवाद गुणीजन मंडपवाले, माईक सिस्टीमवाले, कीर्तनाला बसलेली सगळे महिला मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रक विनोद भाऊ ज्ञानदेव चव्हाण, सौ भाग्यश्री विनोद चव्हाण, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ, गायकवाद गुणीजन मंडपवाले, माईक सिस्टीमवाले, कीर्तनाला बसलेली महिला पुरुष, माननीय खासदार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये भागवत कथेच्या सांगतेच्या शेवटच्या दिवसाचे भागवत कथेच्या सांगतेच्या शेवटच्या दिवसाच्या कीर्तनाला मान्य खासदार साहेब, गायकवाद गुणीजन मंडपवाले, बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या माया, दारुडे बिरुडे बेव, उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेत. उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेतलं. दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगारे बिगारे मटक्या बिटक्या लावणारे, आकडे बिगड्या लावणारे, बापाला उचलून आपटणारी पोरं बिर, पुरीच्या भावाचा मार खाणारे पोरं, गायकवाद गुणीजन. आणि पहिल्यांदा आजच्या कीर्तनाचं कौतुक करावं ते असं, एका शेतकरी कुटुंबातल्या चांगल्या माणसानं वडिलांचं 5 वर्ष पुण्यस्मरण करणं याच्यापेक्षा भाग्यवान काय. हो, 5 वर्ष ज्या माणसानं 5 वर्ष भागवत कथा ठुली आणि एवढ्या मोठ्या सोहळ्याला अन्नदान, स्वर्गातून सदा त्या बिचाऱ्याला वडील आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार. आणि आपलं कीर्तन ठुलंय म्हणलं, आता चव्हाण पाटलाला कधीच काही कमी पडणार. आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतो. आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होते. आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर माणूस 100 वर्ष जगवतोय. आणि आपलं कीर्तन जर लग्नाला ठुलं, लग्नाला पाहिजे का नको नको पहिलंच वहीन बायका मिळानं, बायका 35 चे झालेत, काही 35.